नमस्कार मैत्रिणींनो, मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या कोमल द आर्ट लवर या चॅनलमध्ये। या चॅनलवर तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण आणि कलात्मक अशा रांगोळ्या बघायला मिळतात। अशा छान छान रांगोळ्या यापुढेही तुम्हाला बघायला मिळतील। कालपासून आपण संक्रांत स्पेशल सिरीज चालू केलेली आहे आणि आज त्याचा दुसरा दिवस आहे। काल मी 3 रांगोळ्या तुमच्याबरोबर शेअर केल्या, साध्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या अशा छान रांगोळ्या तुमच्याबरोबर शेअर केल्या। तशाच आज खणाच्या रांगोळ्या, जे की तुम्हाला संक्रांतीसाठी डेकोरेशन म्हणून सुद्धा तुम्हाला घरामध्ये सुद्धा तुम्ही त्या रांगोळ्या काढू शकता किंवा बाहेर मेन तुमचा दरवाजा जो असतो तिथं सुद्धा तुम्ही या रांगोळ्या काढू शकता। यासाठी लागणारं साहित्य अगदी सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध होतं आणि सहज मिळून जातं। जास्त काही सामान याला लागत नाही। कमीत कमी साहित्यामध्ये खूप सुंदर अशा रांगोळ्या आपल्याला काढता येतात। जरी आपली सगळी तयारी झाली असली आणि एकदम शेवटच्या क्षणाला म्हणजे एकदम लास्ट मोमेंटला तुम्ही ह्या रांगोळ्या काढू शकता। अगदी सहज 5 मिनिटात होणाऱ्या या रांगोळ्या आहेत। एकदम सोप्या, कोण पण पटकन काढू शकतील अशा रांगोळ्या आहेत। काढायला अतिशय सोप्या रांगोळ्या आहेत ह्या आणि दिसायला अतिशय सुंदर दिसतात। तुम्ही नक्की काढून बघा, जास्त वेळ लागत नाही, पटकन होतात। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटची जी रांगोळी आहे ती अतिशय सोपी आहे। ह्या दोन्ही रांगोळ्यांपेक्षा शेवटची रांगोळी अतिशय सोपी आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि ह्या तिन्ही रांगोळ्यांमधली कोणती रांगोळी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। म्हणजेच अशा छान छान रांगोळ्या, एकदम नाविन्यपूर्ण अशा रांगोळ्या, किंवा याला तुम्ही हळदी कुंकवाची सजावटसुद्धा म्हणू शकता। हळदी कुंकवाची सजावट अशा वेगवेगळ्या आणि नाविन्यपूर्ण रांगोळ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कोणती रांगोळी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि आपली जी शेवटची रांगोळी आहे ती अतिशय सोपी आहे आणि पटकन होणारी आहे, तर ती बघायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। धन्यवाद।